नाशिकच्या गुंडाविरोधी पथकाने पिंपरी चिंचवड येथील फरार असलेल्या आरोपीस ठोकल्या बेड्या। मागील वर्षी मे 2023 दरम्यान संशयित आरोपी समाधान युवराज बागुल राहणार चिंचगव्हाण तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव सध्या राहणार नाणेकरवाडी तालुका खेड जिल्हा पुणे याने त्याच्या साथीदाराबरोबर संगनमत करून ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये वाहन चालक म्हणून काम करत असताना सदर वाहनामध्ये डिस्ट्रीब्युटर लोकांना देण्यासाठी भरलेली एकूण 8 बॅग, प्रत्येकी बॅगची किंमत 10,000 रुपये किंमत असलेली असा एकूण 80,000 रुपये किमतीचे डेटॉल कंपनीचे प्रोडक्ट, त्यात हार्पिक, डेटॉल साबण व इतर वस्तू असलेला माल वाहनातून चोरी करून परस्पर कोणास तरी देऊन मालाचा अपहार केला होता। सदरचा गुन्हा घडल्यापासून सदरचा आरोपी हा फरार होता। सदर बाबत महाडुंगे पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि या प्रकरणातील संशयित फरार होते। नाशिकचे गुंडाविरोधी पथक पोलीस पथकाचे अधिकारी व अंमलदार अंबड व सातपूर पोलीस स्टेशन हद्दीत टवाळखोर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत असताना पोलीस नामदार प्रदीप ठाकरे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की पिंपरी चिंचवड पुणे येथील फरार आरोपी हा अंबड पोलीस स्टेशन परिसरात आहे। सदरची बातमी तात्काळ चंद्रकांत खांडवी पोलीस उपायुक्त यांना सांगून डॉक्टर सीताराम कोल्हे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली बातमीदाराने सांगितलेल्याप्रमाणे वर्णनाप्रमाणे संशयित आरोपीस अंबड पोलीस स्टेशन हद्दीतील पाथर्डी फाटा येथून शिताफीने ताब्यात घेण्यात आले। सदरची कामगिरी संदीपजी कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर, चंद्रकांत खांडवी पोलीस उपायुक्त गुन्हे, डॉक्टर सीताराम कोल्हे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पोलीस पथकाचे अंमलदार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मलंग गुंजाळ, पोलीस अंमलदार डी.के. पवार, राजेश सावकार, विजय सूर्यवंशी, सुनील आडके, प्रदीप ठाकरे, निवृत्ती माळी, नितीन गौतम, प्रवीण चव्हाण, गणेश नागरे, गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे, पोलीस अंमलदार सुवर्णा गायकवाड यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली आहे। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।